ते आजोबा धावत आले आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना सन्मानाने उत्तम शब्दांनी आमचं स्वागत करत त्यांनी आम्हाला बाहेर काढलं. तोफा असायच्या शत्रूच्या, तर त्याला पाचर मारून त्या बहिऱ्या करायच्या. नाही हात नको, वर येताना फक्त हात दे. नमस्कार मंडळी, या भागात तुम्ही काय काय पाहणार आहात हे तर आता तुम्ही रिकॅपमध्ये पाहिलंच, पण मागच्या भागाची उजळणी करूया. मागच्या भागात आपण पाहिलं की सिंहगडापर्यंत कसं पोहोचायचं, त्यानंतर पुणे दरवाजा क्रमांक 1, पुणे दरवाजा क्रमांक 2, खांदकडा, पुणे दरवाजा क्रमांक 3 आणि त्यानंतर आपण पाहिलं पाणी गडाबाहेर जाण्याची व्यवस्था. आता पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. समोर दिसणाऱ्या वास्तूला तोफखाना जरी म्हटलं गेलं असलं तरी मूळची जी शिवकालीन वास्तू असेल ती साधारण इथपर्यंत असू शकते आणि त्यावरचा जो भाग आहे तो नंतर इंग्रजांच्या काळात वाढवला गेला असू शकतो. कारण हे जे वरती दगडी छप्पर जे तुम्हाला दिसतंय ते इतकं शार्प आहे. हा प्रकार साधारण इंग्लिश बनावटीमध्ये दिसतो. जर तुम्ही शिवकालीन वास्तू जर पाहिलात तर वरचं जे छप्पर असतं ते असं गोलाकार असतं. आलं लक्षात? हे एवढं शार्प नसतं. तर हा नंतरच्या काळामध्ये हा प्रकार वरचा वाढवला गेला असू शकतो. आणि ही बघा, ही जी गॅलरी आहे ना, ही आता तुटलेल्या अवस्थेत आहे. मात्र हा वरून जो भाग येतो हा बघा या बाजूने, तर तो तुम्हाला इंग्लिश बनावटीमध्ये दिसेल. आणि दुसरी गोष्ट, त्यावेळी शिवकालीन काळामध्ये हा तोफखाना म्हणून वापरला गेला असेल त्यामध्ये फार डाऊट आहे. कारण या आतमध्ये तुम्हाला दाखवतो. हा बघा, समोर पूर्ण ओपन एरिया आहे. इकडच्या डोंगरावरून जर एखादा तोफखानाचा मारा झाला या वास्तूवर तर अख्खा तोफखाना उडू शकतो. आलं लक्षात? त्याच्यामुळे त्या काळात कदाचित धान्य कोठार म्हणून सुद्धा ही वास्तू वापरली गेली असेल. आणि दुसरी आणखी गोष्ट म्हणजे इंग्लिश बनावट जी म्हणतो ना, ही बघा, बऱ्याचदा जर तुम्ही इंग्रजांचं काय म्हणतात की त्यांचा अभ्यास जर केला असेल तर इंग्रजांनी येऊन बरेचसे गडकिल्ले आपले हे त्यांच्या मौज मजेसाठी किंवा सहलीसाठी वापरले. तर हा जो प्रकार आहे ना, इथे शेकोटी पेटवली जात असेल. आणि आता इथे ॲक्च्युली हा बघा, हा ओपन एरियासुद्धा आहे. कदाचित हे नंतरचा भाग असेल किंवा इथून एक म्हणतो ना की ही वास्तू पूर्ण गरम राहावी म्हणून किंवा त्यांना इथे शेकोटी घेता यावी, तर हा ओपन एरियासुद्धा. त्याच्यासाठी आता हा ओपन एरिया कसा आहे त्याच्यासाठी आम्ही खास कार्तिकला बाहेर उभं केलं आहे. कार्तिक या इथे दाखवतो. कार्तिक दिसतोय का बघा? नाही, तू फक्त दिसशील सुद्धा. हात टाक. हा बघा, कार्तिकचा हात दिसला का? हां, बस बाबा, एवढं बस. हा ओपन एरिया तुम्हाला लक्षात आला असेल. तर ही वास्तू, आणि हे बघा याचं कोटिंगसुद्धा बघा, हे चुन्याचं कोटिंग ना, प्रामुख्याने ह्या लोकांनी इंग्रजांनी आतल्या वास्तू थंड राहाव्यात म्हणून दगडाला आतल्या बाजूनी चुन्याचं कोटिंग तुम्हाला केलेलं दिसून येईल. तर तोफखाना हे नंतरच्या काळामध्ये एक तर्क लावले जातात, त्यानुसार तर्क लावल्यानंतर ही तोफखाना म्हणून लिहिली गेली असेल. कारण सिंहगडावर अशा अनेक वास्तू आहेत. घोड्याची पागासुद्धा जी आहे ती सुद्धा घोड्याची पागा असल्याचं तर्कशुद्धरित्या ते प्रूव्ह केलं जाईल असं नाही आहे. कारण ते ॲक्च्युली खांब टाकं असू शकतं. कारण सिंहगडावर तुम्ही मोठ्या प्रमाणात बघाल तर खांब टाकी तुम्हाला पाहता येतील. या आता इथून आपण बाहेर पडूया. ती बघा, समोर तिकडे आपल्याला तोफ दिसते. तोफेकडे जाण्याचा मार्ग हा असा आहे आणि त्याच्या कोरलेल्या पायऱ्या आहेत, तर त्यावरून तुम्हाला तिकडे जाता येतं. मात्र आता एवढी दमछाक तुम्ही करण्यापेक्षा, आता ही दमछाक आम्ही काल करून झालेलो आहोत, त्यामुळे आम्हाला लक्षात आलं की समजा ती दमछाक टाळायची असेल आमच्या सबस्क्रायबर मंडळींना आल्यानंतर, तर आपण पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन जायचं तिकडे आणि तिकडून वर चढून पुन्हा उजवीकडे तुम्ही ना वरती इथे टिळक निवास आणि एक कोणाची तरी खोली आहे. आता त्याचा आम्हाला ऐतिहासिक संदर्भ सापडला नाही, पण खोलीच्या आतमध्ये बरेच अवशेष आहेत. ते पाहणं फार मजा येणार आहे. आणि तिकडून खाली उतरलं की पुन्हा तोफेच्या इथे जाता येतं. तर आपण ती बाजू एकदा एक्सप्लोअर करून घेऊ आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुढे राजाराम महाराजांची समाधी वगैरे आहे तर त्या गोष्टी पाहू. आता काय होतं की समजा मी इथून गेलो ना, तर इथून मी पुन्हा याच्या इथे मला येतं कुठे टिळक बंगला आणि त्याच्या पुढे राजाराम महाराजांची समाधी. पण मग हा भाग राहून जातो माझा, घोड्याची पागा आणि काय म्हणता येईल खांब टाकी वगैरे जे आहे, तर तो भाग पूर्णतः राहून जातो एका बाजूला. त्याच्यामुळे मी आता पुन्हा तोफखान्याच्या इथून बाहेर आलो
आणि मी आता हा उजवीकडचा प्रवास सुरू करणार आहे. या. हे बघा, आत्ता आपण इथून तोफखान्याच्या इथून बाहेर आलो, इकडे चढत आलो. समोर आता घोड्याची पागा असा फलक दिसतोय. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र शासन वन विभाग उपवन संरक्षक पुणे यांनी हा जो फलक लावला आहे, घोड्याची पागा असं नाव स्पष्ट दिलेलं आहे. मात्र त्यांनी आतमध्ये जो कॉन्टेंट आहे तो नावापेक्षा पूर्ण वेगळा आहे. ठीक आहे, आता ते खरं आहे, ॲक्च्युली जे लिहिलं आहे ते खरं आहे, ते मी आतमध्ये जाऊन तुम्हाला ते समजावून सांगेन. पण स्पष्टपणे लिहिलेलं आहे की एकतर हे जे टाकं आहे ते मुळात घोड्याची पागा नाही, हे खांब टाकं आहे, पाणी साठवण्याची जागा आहे. आणि वास्तविक पाहता याचे जे मधोमध खांब आहेत तर ते बाहेरचं पाणी आत बाहेर मिक्स होऊ नये त्या दृष्टीने ते बांधण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खोदकाम जे आहे, जे खांब टाक्याचं खोदकाम आहे ते पुणे दरवाजा म्हणजे पहिला जो दरवाजा आहे त्याच्यापेक्षा पण जुनं आहे. आलं लक्षात? किंवा मग यादवकालीन त्याहून आधी हे टाकं खोदलं गेलेलं असेल, कारण पुणे प्रांतातला फार महत्त्वाचा भाग म्हणून कोंढाणा अर्थात किल्ले सिंहगडाकडे पाहिलं जातं. आता आपण ती घोड्याची पागा पाहूया. आता हे बघा, समजा घोड्याची पागा असेल तर असा म्हणजे एकतर पहिला हा भाग ना हा उद्ध्वस्त झालेला, हा ॲक्च्युली नीट असणं अपेक्षित होतं, मधून खोदला जरी असेल तरी. ठीक आहे, हे बघा, हे खोदलेलं काम तुम्हाला दिसतंय. आता हे मधलं अंगण आहे आणि अंगणाच्या आतमध्ये हे खांब टाकं आहे. आता खांब टाकं कशासाठी? हे बघा, 1 2 3 4 5 हे या बाजूचे खांब. हे बघा, हे मध्ये 1 2 3 4 5. ठीक आहे, आता हे बघा, हे मध्ये पाणी साचलेलं आहे दुर्दैवाने. पण जर त्या बाजूला जाल तुम्ही तर तिकडे तुम्हाला टाकी खोदलेली दिसतील. आता घोड्यांची साधारण उंची ही जवळपास 7-1 फूट असायची. मी आता 5-8 आहे, 5-8-5-9 बरोबर आहे. 6 इथे येत असेल, 7 इकडे येत असेल, बरोबर आहे. म्हणजे 7 फुटाचा घोडा इकडे कम्फर्टेबली उभं राहणंच फार मला कठीण दिसतंय. त्याच्यामुळे जर याचा पाया हा असेल आणि याची उंची जर आधीपासूनची ही असेल तर मग आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ही घोड्याची पागा नसणार आहे. आता हे खांब टाकं कसं आहे तर त्याच्या आतली जी टाकी आहेत ती आपण पाहूया. आता त्या बाजूला पाणी असल्यामुळे आपल्याला त्या बाजूने जाता नाही आलं, पण आपण जर इथून आतमध्ये गेलो, हे बघा, हे बघा, टाकं क्रमांक 1 स्वच्छ पाणी आहे, आतमध्ये तळ दिसतोय, पण आता काळोख असल्यामुळे हे पाणी दिसताना काळं दिसतंय. जर तुम्ही जवळून पाहाल तर हे स्वच्छ पाणी तुम्हाला दिसून येईल. आता टाका क्रमांक 2, टाका क्रमांक 3, टाका क्रमांक 4 तिन्ही पण सुकलेली आहेत. तर पकडून चाला की हा खांब आहे, या खांबाच्या मधलं हे बांधकाम उचललेलं असेल जेणेकरून या भागातलं पाणी इथे येऊ नये, किंवा खास करून ही टाकीच मूळ पाण्यासाठी वापरली जात असतील. किंवा अनेकदा असतं ना की जर तुम्ही काय विहीर वगैरे बघाल तर विहिरीचा एक भाग पूर्ण खाली खोदलेला असतो, तर असं टेक्निकली काही असू शकतं की हे पूर्ण कदाचित ह्या टाक्यामध्ये पूर्ण पाणी साचवलं जात असेल. त्यानंतर हा बघा, रिलॅक्स 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 थांबा. हे बघा, इथून ना इथून या भागात आपण येऊ, इथून या पायऱ्या दिलेल्या आहेत. आता घोड्यांच्या पागेसाठी या वेगळ्या पायऱ्या का दिल्या असतील तर इथून वरती हे छप्पर असेल. ठीक आहे, एखादा व्यक्ती, एखादा सैनिक इथून आतमध्ये येईल, इथून त्याला आवश्यक असेल ते पाणी काढेल आणि तो जाईल. आता या पाण्याच्या टाक्यासोबत एक खास गोष्ट आपल्याला इथे दिसून आली, ती म्हणजे या भागामध्ये कदाचित हा बघा, हा समोर दिसतोय तो पुणे दरवाजा क्रमांक 3 बरोबर. आता दरवाजातून आतमध्ये एखादा जासूद किंवा एखादा सैनिक वगैरे आला तर त्याला विश्रांतीसाठी हे बघा इथे वाट खोदण्यात आली आहे. या तुम्हाला खोदलेल्या पायऱ्या दिसतात, पण ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, ती बघा, तिथून तो वर आला किंवा तिथून तटबंदी मार्गे तिकडे पण चांगल्या खोदलेल्या पायऱ्या आहेत वरपर्यंत. तो इथपर्यंत आला, इथून आला. आता तो त्याची पाण्याची गरज भागवण्यासाठी तो इथे जाईलच, पण ही आणखी एक वास्तू आहे. ही बघा, ही सुद्धा प्रॉपर खोदलेली आहे. हा मार्ग चालण्याच्या दृष्टीने योग्य आहे.
हा बघा, ही खोली आतमधून बघा. कदाचित गडाच्या बाहेरून येणारा आपला सैनिक इथे पहिला विश्रांतीसाठी थांबत असेल आणि त्यानंतर मुख्य कामासाठी वर किल्लेदाराकडे जात असेल. तर त्या दृष्टिकोनातून ही खोली वापरण्यात येत असेल. ठीक आहे. आता इथून पुढे जर तुम्हाला पाहायचे असतील तर शिवकालीन काळात खोदलेल्या पायऱ्या इथे तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यासाठी आपल्याला थोडं खाली जावं लागेल. या बघा, त्या बघा, त्या शिवकालीन पायऱ्या त्या बघा दिसतात तुम्हाला खोदलेल्या. इथे आता ह्या सगळ्या उद्ध्वस्त झाल्यात. मग मी मगाशी जो तर्क लावला तो की या किल्ल्यातून समजा एखादा व्यक्ती आला तर तो विश्रांतीसाठी इथून या खोलीमध्ये जाईल. बाजूला पाण्याची पण सोय आहे आणि या संपूर्ण भागात जे पहारेकरी आहेत तर त्यांच्या दृष्टिकोनातून पाण्याची सोय तिथे करण्यात आलेली आहे. सिंहगडावर पाण्याच्या टाक्या, खोदीव टाकी खूप आहेत. खांब टाकीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. आता या पुन्हा एकदा आपण घोड्याची पागा जिथे आहे जी लिहिली गेलेली आहे, मुळात आपण त्याला खांब टाका म्हणू, तर त्या खांब टाक्यातून त्या मार्गे आपण पुन्हा बाहेर पडू. ठीक आहे. ती बघा, आपल्याला अजून ती तोफ पाहायची आहे पण आपण दुसऱ्या वाटेने तिकडे जाणार आहोत. हे बघा, आता थोडा आराम करू आपण. हे बघा, इथे सगळं तुम्हाला काही स्नॅक्स वगैरे पाहिजे असतील तर सगळ्याची सोय आहे. इकडून आपण आता उजवीकडे वळायचं, राईट. उजवीकडे वळून आपण तिकडे टिळक बंगला आणि तिथे एक खोली आहे. ती खोली खास आहे. तिथे गेल्यानंतर ती का खास आहे ते मी सांगेन. आणि ती तोफ पाहू. पुन्हा मागे येऊ इकडे, कारण आपण आता ही घोड्याची पागा तर पाहिलेली आहे. त्याच्यामुळे इथून किंवा मागे न येता आपण तिकडूनच राजाराम महाराजांच्या समाधीचे इथे जाऊ शकतो. जेणेकरून काय होईल की तिकडून आपल्याला गड प्रदक्षिणा घालून कलावंतिनीचा बुरुज, तानाजी कडा, झुंजार बुरुज, कल्याण दरवाजा आणि मग अमृतेश्वर मंदिर आणि कोंढाणेश्वर मंदिर वगैरे सगळं करता येईल. कारण आता हा घोड्याची पागा हा जो भाग आहे ना तोच राहत होता. कारण काल आम्ही थेट तिथून ट्रेक सुरू केला आणि आम्ही पलीकडेच गेलो. हा भाग आमचा शूट करायचा राहिला होता. तर आत्ता तुम्हाला लक्षात आलं की तोफखाना इकडच्या इकडे पाहायचं आहे, पुन्हा मागे यायचं आहे, इथून तिथे जायचं आहे, राईटला त्या सगळ्या वास्तू पाहायच्यात, पुन्हा मागे नाही यायचं, तिथूनच राजाराम महाराजांच्या समाधीकडे जायचं आणि तिकडून गड प्रदक्षिणा घालायची. चला या. घोड्याची पागा पाहून झाल्यानंतर अगदी सरळ यायचं. इथे आता एक खोदीव टाका आहे. यादवकालीन हे टाकं असू शकतं असा अंदाज आपण याच्या एकंदर स्ट्रक्चरवरून लावू शकतो. आता हे बघा, हे वरचं जे छप्पर आहे ना ते ढासळलेलं आहे. ते तिथे तुम्हाला दिसून येईल की ते ढासळलेलं आहे. यालासुद्धा खांब टाक्याचाच प्रकार आपण म्हणू शकतो आणि फार मोठ्या पद्धतीचं हे खांब टाकं आहे आणि त्याची क्षमतासुद्धा खूप जास्त दिसते. समोर गणपती बाप्पा आहे. आत्ता इथे फार वेळ नाही घालवायचा. इथून आता आपल्याला जायचं आहे टिळक बंगल्याच्या इथे. पण तत्पूर्वी इकडे ही बघा, उजव्या बाजूला ही शिवसृष्टी बांधण्यात आलेली होती. मात्र दुर्दैवानं आज ही शिवसृष्टी बंद आहे आणि मला याची कल्पना नव्हती. सौरभ इकडे ये, अनिकेत तू पण. तर सौरभ आणि अनिकेत हे मूळचे पुण्याचेच आहेत. सौरभ, काय कारण होतं आणि काय म्हणजे शिवसृष्टी बंद पडण्यामागे? माझा असा अंदाज आहे, लोक पब्लिक भरपूर येते फिरायला पण त्यांचा मोटो हे फक्त फिरण्यासाठी किंवा पिकनिक स्पॉट, पिठलं भाकरी खायचं, कांदा भजी खाऊन रिटर्न जायचं. आता आपण जसं बघितलं पहिल्या दरवाजाचे ते काहींनी फोटो काढले आणि तसेच रिटर्न गेले. ते कारण असू दे किंवा लोकांना इतिहासाची आवड हवी तेवढी अशी अजून नाही की जेणेकरून इथे येऊन ते शिवसृष्टी बघतील. ॲक्च्युली ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस ताम्रपटावरती त्यांनी पूर्ण शिवसृष्टी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही त्यांच्या आयुष्यात घडलेलं आहे ते सगळं त्यांनी ताम्रपटात त्यांनी दाखवलेलं होतं आणि ते एका कलाकारांनी काढलं होतं. आणि आपण जे पैसे देत होतो त्यांना ते ॲक्च्युली त्याची फी नव्हती, ते कलाकाराची त्यांनी केलेलं कष्टाचं मानधन होतं किंवा त्याचं राईट. लोक इथे येतात ॲज अ पिकनिक स्पॉट म्हणून. ओके. त्यांना हे बाकीच्या गोष्टी काय आहेत त्यांना इम्पॉर्टंट न देता ते बाकीच्या गोष्टी इम्पॉर्टंट म्हणजे दुर्दैवानं सिंहगडाकडे पिकनिक स्पॉट बनवून बघण्याची जी दुर्बुद्धी आपल्याकडच्या लोकांना सुचलेली आहे ती फार धोकादायक आहे. कारण खऱ्या अर्थानं गडावर आल्यानंतर शिवसृष्टीसारखे भाग असतील किंवा इतर ज्या ऐतिहासिक वास्तू असतील त्यांचं जतन करणं, त्यांचं संवर्धन करणं, त्यांना बळ देणं आणि त्या माध्यमातून महाराजांचा इतिहास जास्तीत जास्त पोचवणं हे जास्त गरजेचं आहे. दुर्दैवाने ते होत नाही. आत्ता आम्ही डोळ्यात देखत बघतोय की बरीच लोक खालच्या पहिल्या दरवाजाचे ते फोटो काढून निघत आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी हा किल्ला तेवढाच,
पण त्याच्या पलीकडे जाऊन या किल्ल्याचा मोठा घेर आहे आणि तो फिरणं आणि त्यातून इतिहास समजणं जास्त गरजेचं आहे. आता तो समजून घेऊया. हे बघा समोर तिकडे बघा टिळक बंगला दिसतोय आणि ती जी वास्तू मी मगापासून सांगतो की तिकडे आपल्याला जायचं आहे, तर तिकडे जाऊया आणि तिकडून खाली तोफेच्या इथे उतरूया. या चला. सिंहगडावर फिरण्यासाठी तुम्हाला वेगळ्या गाईडची काही गरज नाही आहे. बऱ्याच ठिकाणी इकडे फलक, दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत. टिळक निवासाचा फलक आपल्याला दिसतो आहे. त्या व्यतिरिक्त MTDCकडून बरेच फलक लावण्यात आलेले आहेत. पण मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो की सिंहगडावर ना प्रत्येक फुटलेली वाट ही कुठे ना कुठे जाऊन कोणाला ना कोणाला तरी मिळते. कारण गडाचा घेर अशा पद्धतीने पसरलेला आहे की राजाराम महाराजांची समाधी एका बाजूला आहे, कल्याण दरवाजा एका बाजूला आहे, कलावंतिनीचा बुरुज तर पलीकडेच आहे. ही बघा इथे एक आपल्याला ही छान बांधलेली दगडी विहीर दिसते. सिंहगडावर आल्यावर मला एक गोष्ट प्रामुख्याने दिसली ती म्हणजे पाण्याची टाकी आणि या दगडी विहिरी. ती बघा तिकडे पण एक वास्तू आहे. कोणाचं? हनुमानाचं मंदिर आहे. या हनुमानाचं मंदिर पाहू आणि पुन्हा वर चढू. हनुमंताची शिळा आतमध्ये आहे, दर्शन घ्या त्याचं. आणि हे बघा इथे पुन्हा खोदीव टाक आहे या इथे पलीकडे. मग टाकी इतकी आहेत. आणि बरं इथे आत आल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येतं, याचं जर संवर्धन आपण केलं तर तुम्ही विचार करा की सिंहगडावर वेगळी पाण्याची लाईन टाकण्याची गरज नाही आहे. लाखो लोक जरी वर्षभर सिंहगडावर आले तरी ही पाण्याची टाकी त्यांची तहान भागवू शकते. आता पुन्हा आपण बाहेर जाऊया. या सावकाश. हाच रूट पकडायचा आहे. छान रेलिंग्स लावलेल्या आहेत, अर्थात गरजेच्या नव्हत्या पण लावलेल्या आहेत. तिकडून आता आपण लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक यांचा बंगला. मला आठवतं की लहानपणी शाळेमध्ये 1 ऑगस्ट आला की काय म्हणतात वक्तृत्व स्पर्धा असायची आणि त्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतल्यानंतर बहुतांश मुलांचं त्या भाषणातलं पहिलं वाक्य फिक्स असायचं, मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले फेकणार नाही. नाही सॉरी, मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही. तर हे वाक्य सुरू झाल्यानंतर ते भाषण सुरू व्हायचं. असं एक भाषण मी सुद्धा दिलं होतं, त्यामुळे माझं हे पहिलं वाक्य माझं पण तेच होतं. काहीतरी 3रा वगैरे नंबर आला होता. ठीक आहे चलो. तर आत्ता हे बघा ही टिळक निवासाकडे ही वाट जाते. आपण ना तत्पूर्वी या वाटेने पहिली तोफ बघून घेऊया जी आपण तिकडे राहिली होती ना. ठीक आहे, टिळक निवासाकडे जाण्यापूर्वी तोफ बघून घेऊया. या हे बघा आपल्याला आपले 2 मित्र आता जॉईन झालेले आहेत. या खास नांदेडवरून आपला सिंहगड आपल्यासोबत एकत्र करायचा होता. भेट पण आपण ठरवली होती. सौरभ लोमटे नांदेड राईट, आणि सौरभसोबत मित्र आहे कृष्णा पवार, दोघेही खास नांदेडवरून. त्यांचा आणखी एक मित्र आला आहे, तो येईल आता मागून जॉईन होईल. तर आत्ता संख्या झालेली आहे 1 2 3 4 5 आमची सबस्क्रायबर फॅमिली. त्यानंतर मागे आता मनीष आहे, कार्तिक, चेतनदादा आणि सौरभची तुम्हाला सगळ्यांना ओळख नसेल खरं तर, पण सौरभ माझा मेहुणा आहे. आणि माझी सासरवाडी पुण्यात आहे, त्याच्यामुळे आम्हाला पुण्यात काही मदत लागली तर आम्ही आमच्या सासरवाडीला हाक मारतो. या ही बघा ही वास्तू पडकी आहे. आता ही नेमकी कोणाची होती याच्याबद्दल फारशी कल्पना नाही आहे, पण इथे असलेल्या तोफा आपलं लक्ष वेधून घेतात. ह्या बघा खूप उत्तम अवस्थेत आहेत. अर्थात दोन्ही तोफा बहिऱ्या झालेल्या आहेत. आता तोफा बहिऱ्या होणं म्हणजे काय हे मी थोडं पुढे गेल्यानंतर ती जी स्पेशल तोफ त्यासाठीच ठेवली आहे की तो बहिरी होणं म्हणजे काय हे मी पुढे जाऊन सांगेन. पण तत्पूर्वी आपण ही खोली आतून कशी आहे ती पाहून घेऊया. या तर आता इथलं आतलं जे शूट आहे ना हे आम्ही काल केलेलं आहे. तर कट टू कालचं शूट बघा.
आणि ते आटपलं की आपण पुन्हा भेटूया. आता मगाशी आपण ती जी माहिती वाचली कुठली तोफेची, हे बघ इकडे काहीतरी कोरलेलं आहे, तर ही ती तोफ नसेल ना. हो, इथे काही अक्षरं कोरली आहेत पण ती स्पष्ट जाणवत नाहीत काय आहेत ती. या तोफेवर आहेत का बघूया. नाही आहेत. तर हे वाकून वगैरे तुम्ही ही खोली काय नेमकी पाहूया. कारण इथे जवळच टिळकांचा वाडासुद्धा आहे, लोकमान्य टिळक यांचा वाडासुद्धा आहे. या आतमध्ये मला वाटतं लाईट चालू कर. ठीक आहे, हा वाडा त्या काळातला दिसतो आहे पण उद्ध्वस्त झालेला आहे. आणि तुकाराम वसावे यांच्या तीर्थरूपांच्या मालकाचा, आणि तुकाराम वसावे असं नाव लिहिलं आहे, बहुतेक यांच्या तीर्थरूपांच्या मालकीचा नाही, ते बरेच मालक आहेत वाटतं. हे बघा, सुमित राठोड, सार्थक, ओमकार जाधव, रणजित, काय 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 बरीच नाव आहेत. शौर्य, साल्यांना नावसुद्धा नीट लिहिता आलं नाही, यांची लायकी. शौर्यचं शौर्य लिहिले. तुषार, असो यांच्या पूर्वजांची ते पैसे लागले होते वाटतं. या हे सगळं आता पडक्या अवस्थेत आहे बघा. हे त्यावेळीचे काय म्हणतात, आपण काय म्हणतो रे आता, ते पेटी. हे त्याच काळातले असतील का, मी वाटतंय तर तसेच. आहे बघा ना, मस्त आहे. हे ॲक्च्युली रिस्टोअर व्हायला पाहिजे ना. हा बघा बाथटब पण आहे. बेसिन, मला वाटतं हे नंतर इंग्रजांच्या काळातला वगैरे असायला पाहिजे. ओ, ही खोली स्वच्छ आहे. चला या बघू इथे पुन्हा. या 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 काही इथे खोली आहे. हे बघा इथे 2 बाथटब पडलेत. हे बघा ही इकडची पूर्ण भिंत ढासळली आहे. दरवाजा मात्र बघा, म्हणजे लाकडी दरवाजे किती स्ट्रॉंग असायचे. हा बघा, हा एक दरवाजा, हा दुसरा दरवाजा. स्ट्रक्चर सकट आहे तो. क्या बात. या इथे मत इथे या. ही वाड्याची मागची बाजू असेल. मस्त झाडं वगैरे आहेत. या संपूर्ण वास्तू पडलेली. हा बघा दरवाजा या बाजूने सुस्थितीत दिसतोय. टाळं पण आहे. टाळ्यावर काय आहे का बघूया ना. पूर्ण गंजलंय. हे बघा पूर्ण गंजलंय. ॲक्च्युली ही भिंत रिस्की आहे. तर मोठी आहे आपण लोकांना. इथे अजून काय आहे का पाहूया. या ओ, हे अनएक्सपेक्टेड होतं. हे अनएक्सपेक्टेड होतं. ते खाली जायला काय आहे का. हा इथे कपाट, छोटेखानी कपाट दिसतोय. हा भाग कशाच असू शकतो. थांबा इथे या. तुम्ही खाली जायला वाटेल का. हे बघा ॲक्च्युली ना, हे इथून बाहेर जाता येतं खरं तर.
पण ना यार हे खाली का बांधलंय माईला. जायला काय नाही, वरती येताना प्रॉब्लेम होणार. नाही हात नको, वर येताना फक्त हात दे. उफ, हे बघा मला वाटतं ना हे पाण्याचं टाकं असू शकतं का. इथे पाईप वगैरे आहेत, बाकी सगळं गंजलेलं आहे. ही एक वास्तू पडली इथून मग मी दाखवला खोली. तर प्रश्न असा आहे की वर यायचं कसं. मला ती कावळ्याची गोष्ट आठवली. एक एक दगड, आणि अर्थात मी पडलेले दगडच घेतो. हे बघा, हे ते काय वास्तू बिस्तूचं इकडचं त्याला हात नाही लावत आहे बघा. आता हा एक दगड घेऊन हा पडलेला आहे, आणि थोडी उंची तरी वाढेल ना. मला वाटतं बोलो कोणा तरी, हां चेतन दादाला वगैरे हात तरी द्यायला. खाली तर आलो आहे पण ठीक आहे यार. बाबा रे बाबा, एवढी उंची बस झाली ना. नाही पण ही रिस्की आहे, हलते, मजा नाही. कोण आहे? दादा येतोय? नाही रे, पण हात कसं देणार तू? हात देतोयस खरा. एका हाताने दुसऱ्याला धर. कपडे खराब होणार आहेत. घेऊया काय प्रॉब्लेम नाही. कुठून देतोय? आले आमचे सहकारी आले, आहे की नाही? मग मस्त आहे पण ऍक्च्युली. पण हे तळघर किंवा असं तळघर किंवा पण हे पाण्याचे पाईप आहेत. नाही, आणि हे तर सीडी असणार अशी पूर्ण असू शकते, पण इथे पाण्याचे पाईप काय आहेत? मग हे पाण्याचं टाकं वगैरे पण वाटत नाही, कारण नाही एवढं इथे या समोर हे आहे, हा खिडकी आहे, ओपन आहे खिडकी. काय असू शकतं? आधी वरती हां ते पण आहे, आधी वरती यायला पाहिजे. खिडकी आहे म्हटल्यावरती एक तर ती म्हणत ना व्हेंटिलेशन पण त्याच्यावरती असं बंद केलं तर प्रथम जेलमध्ये जाणार, बाहेर नाही निघू शकत. चालू आहे अरे हात दे एक पाय फक्त वर टाकणे, हात दे. दोघांना एक हात दे आणि नाही रे, कार्तिकला ते यायला कार्तिक थोडी घेतोय. चल ए थांब ए चल, मस्करी नको, थांब रे. दुसरा हात ना. तू खाली असतास मी वर असतो तर वेगळी गोष्ट होती. थांब रे, चल बघू दे पहिलं असणार ना काय. काय हात दे. तुला पाय कुठे पाय थांब साईड. हात दे ना. थांब. मी काय म्हणते, तू नको बोलते बघ. बघितलं, झालं, माझी मदत लागली. बोलत होतो. कार्तिक सरांच्या मदतीमुळे आम्ही आता इथून वर आलेलो आहे. धन्यवाद सर. कार्तिक सरांना थँक्यू बोला. धन्यवाद, खूप धन्यवाद. तर सिंहगडावर माझी 3री-4थी खेप असेल. मी इथे पहिल्यांदा आलो होतो, आणि म्हणजे हे सुद्धा पहिल्यांदा बघितलं, कारण आज जाऊन पाहणं गरजेचं होतं काय आहे. कारण मला बाकीचं पण काही दिसलं नाही, लाईक काही खटका किंवा दरवाजा पण आता अस्तित्वात नाही आहे.
पण हे या बाजूने का ओपन आहे हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, आता पुन्हा तिथून बाहेर पडण्यापेक्षा इथून बाहेर पडूया. हे बघा, आता ही खोली आपण पाहून आलो, त्याच रूटने सरळ आलं की इथे ही बघा खाली तोफ आहे, पण ती तोफ पाहण्यापूर्वी इथे एक फलक लावलेला आहे. त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. जसं की 1818ला जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात सिंहगड गेला तेव्हा गडावर 67 तोफा होत्या. भरपूर दारुगोळा, दागदागिने, जड जवाहीर अशी साधारण 50 लाखांची लूट फक्त एकट्या सिंहगडावर इंग्रजांना सापडली. तरीही दुर्दैवानं इंग्रजांनी त्यांचा एककलमी कार्यक्रम जो होता गड उद्ध्वस्त करणं तो काही थांबवला नाही. ही लूट त्यांनी पळवून नेली आणि गडसुद्धा उद्ध्वस्त केला, गडाच्या मुख्य वाटासुद्धा उद्ध्वस्त केल्या. ही जी तोफ आहे जी आता आपण पाहायला चाललो आहे, जी तुम्हाला चित्रामध्ये दिसते, ती साधारण त्याला मोरदरीची तोफ म्हटलं जातं, कारण मोरदरी खाली गाव आहे, त्या गावात ती तोफ त्यांना सापडली आणि मोरदरी गावात मारुती मंदिरापुढील पटांगणात ही तोफ पडून होती. आता त्यावर गुमाप असं देवनागरी लिपीत आणि 248 हा इंग्रजीतील आकडा कोरलेला आहे. आता तो जाऊन आपण खाली आपल्याला दिसतोय का पाहू. आता ही मोठी तोफ जी आहे ती आहे इथे, ही बघा, ही समोर आतकरवाडी आहे. तर त्या आतकरवाडीवरून येणारा समजा एखादा शत्रू असेल तर त्याच्यासाठी ही तोफ खास लावण्यात आलेली आहे. ही समोर दिसते ती तोफ आहे, मोरदरीची तोफ त्याला म्हणतात. ही बघा, आता जो आपण ट्रेक करतो तो साधारण आतकरवाडीपासून इथून सुरू होतो, जो आता पुणे दरवाजाच्या 1च्या इथे आपण तो ट्रेक संपतो. तर त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ही तोफ आहे. ठीक आहे, आता मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचं देवनागरीमध्ये लिहिलेली अक्षरं किंवा इंग्रजीतले आकडे आपल्याला दिसतात का आपण पाहूया. पण ते जरी दिसले नाहीत तरी एक महत्त्वाची गोष्ट मी जी मगाशी सांगणार होतो तुम्हाला, ते म्हणजे तोफ बहिरी करणं. आता तोफ बहिरी करणं म्हणजे काय, तर तोफेच्या पुढून तोफ गोळा टाकला जायचा, दारू ठासली जायची, आधी दारू ठासली जायची मग तोफ गोळा टाकला जायचा. इथून तोफेला बत्ती दिली जायची आणि मग ती बत्ती आतमध्ये जळत गेल्यानंतर तोफेचा बार उडायचा. मग हा बघा, ही जी तोफेची बत्ती देण्याची जागा ना ती पाचर मारून बंद करण्यात आली किंवा मेख टाकले त्याच्यामध्ये. तर अनेकदा शत्रूचा हल्ला जेव्हा मराठा एखाद्या गडावर व्हायचा तेव्हा तुम्हाला अनेकदा तुम्ही बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचलं असेल की मावळे रात्रीचे निघायचे आणि छावणीवर हल्ला करायचे. तर त्यातली एक तुकडी काय काम करायची, एक तुकडी छावणीवर हल्ला करायची जेणेकरून छावणीमध्ये गोंधळ निर्माण होईल आणि त्याच वेळात एक तुकडी जाऊन अशा ज्या तोफा असायच्या शत्रूच्या तर त्याला पाचर मारून त्या बहिऱ्या करायच्या. आता एकदा ही तोफ बहिरी झाली, एकदा इथे पाचर मारली की या तोफेचं कामच संपलं. या तोफेतून पुन्हा तोफ मारा जाऊ शकत नाही. मग त्यानंतर ही पुन्हा हा जो भाग आहे हा कट करून पुन्हा नवीन लावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याची मारक क्षमता कमी होते. आता दुसरी गोष्ट, आपण बऱ्याचदा चकतीची तोफ पाहिली, म्हणजे चकत्या असतात, इथे त्या चकत्या नाही आहेत. हे बघा, ही पूर्ण घडीव तोफ आहे. हा एक भाग, इथून पूर्ण हा मधला भाग, इथून हा मधला भाग आणि हा पूर्ण, म्हणजे ही पूर्ण घडीव तोफ आहे जी मोरदरी गावामध्ये पडलेली होती आणि आज ती आणून इथे सन्मानानं लावण्यात आलेली आहे, ज्याच्यासोबत तोफगाडासुद्धा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आतकरवाडीला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण पकडून चालू की ही तोफ होती. मात्र तुम्ही जर समोर पाहाल तर दरवाजा क्रमांक 1, पुणे दरवाजा क्रमांक 1, 2 आणि 3 तिन्ही दरवाजे इथून दृष्टिक्षेपात आहेत. तोफेचं तोंड जरी आपण या बाजूला हलवलं तरी या 3 दरवाजांमधून जर एखादा शत्रू वर येण्याचा प्रयत्न करेल तर या तोफेतून त्याला तिकडेच थांबवण्यासाठी या तोफेचा वापर केला जायचा. आत्ता आपण या तोफखान्याकडून वर येण्यापेक्षा, म्हणजे बघा हा सगळा दगडी मार्ग आपल्याला चढत यावा लागला असता, तो आपण स्किप केला. आपण वरच्या बाजूने टिळक बंगल्याकडे आलो, त्याच्या बाजूची वास्तू पाहिली आणि ही तोफ पाहिली. आता ही तोफ पाहून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा मगाशी ती खोली दाखवली, टिळक बंगला आपला पाहायचा राहिला आहे. टिळक बंगला पाहिल्यानंतर उजवीकडे एक वाट जाते, ती राजाराम महाराजांच्या समाधीकडे जाते. ती समाधी पाहिजे. राजाराम महाराज तुम्हाला माहिती असेल स्वराज्याचे 3रे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कनिष्ठ पुत्र. आता त्यांची समाधी पाहू, तत्पूर्वी टिळक बंगलासुद्धा पाहायचा. पण काल जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा टिळक बंगला बंद होता. पण टिळक बंगल्याबद्दल काही गोष्टी आहेत त्या मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो. या तोफ पाहून झालेली आहे. तोफ पाहून झाल्यानंतर या वाटेने आपण बाहेर आलो. हे बघा, हे दगडी बांधकाम केलेली चांगली वाट आहे. आत्ता खरं तर हे बघा टिळकांच्या निवासस्थानाचं एंट्रन्स इकडून आहे,
मात्र त्यांचं शिल्प आणि ह्या 2 तोफा इकडे ठेवण्यात आलेल्या आहेत. एक एंट्रन्स या बाजूने सुद्धा आहे. साधारण 1890 साली लोकमान्य टिळक यांनी रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून ही जागा विकत घेतली. जवळपास 5 एकर जागा लोकमान्य टिळकांनी आणि त्यांचे मित्र खरे आडनावाचे एक मित्र होते, तर त्यांनी मला वाटतं एक 22 गुंठ्याची अशी एकत्र मिळून या लोकांनी सगळ्यांनी जागा घेतली होती. तर तिथे काही कालांतराने टिळकांनी वाडा बांधला. अर्थात आतमध्ये जायला परवानगी नाही आहे, मात्र दरवाजा उघडा होता. आम्ही आत जाऊन आलो. नंतर या काय बंगल्याची ज्यांच्याकडे जबाबदारी होती ते आजोबा धावत आले आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना सन्मानाने उत्तम शब्दांनी आमचं स्वागत करत त्यांनी आम्हाला बाहेर काढलं. आता आम्ही बाहेर आलेलो आहोत. तर पुढच्या वेळी तुम्हाला जर जायचं असेल तर ते बघा तिथे हे छोटंसं काय म्हणतात खानावळ वगैरे आहे, तर तिकडे आजोबा असतात, त्यांची परमिशन वगैरे काढा. अर्थात ते देणार नाहीत, कारण या निवासस्थानात राहायचं असेल तर पुण्यामध्ये केसरीवाडा आहे राईट, तर तिकडे जाऊन तुम्हाला रीतसर परवानगी काढावी लागते. त्यानंतर आतमध्ये राहण्याची सोय आहे, मस्त डॉर्मेंटरीसारखा आतमध्ये माहोल आहे. आम्ही आत जाऊन पाहून आलो, त्याचे काही शॉर्ट्स मी तुमच्यासोबत शेअर करतो. तर परमिशन काढायची असेल, परवानगी घ्यायची असेल तर तुम्हाला केसरीवाड्याला जावं लागेल. आता ही बघा हाच मार्ग इकडून पुढे गेल्यानंतर कुठे जातो तर राजाराम महाराजांच्या समाधीकडे. तिथूनच काही अंतरावर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी लढाई करत असताना त्यांचा जेव्हा हात गमावला ती जागासुद्धा याच ठिकाणी आहे. तर आता इथून आपण राजाराम महाराजांच्या समाधीकडे जाऊया. या टिळक बंगल्याच्या उत्तरेकडे किंवा तुम्हाला समजण्यासाठी उजवा डावा सांगतो, तर बंगल्याच्या उजव्या बाजूने ही दगडी वाट जाते, एक वाट सरळ जाते जी पुन्हा एकदा तुम्हाला कलावंतिनीचा बुरुज तिथे आहे म्हणजे त्या बाजूला आहे, तर तिकडे जाण्यासाठी जी कनेक्टेड वाट आहे ती इथूनच जाते. पण तत्पूर्वी ही उजवी वाट जी आहे ती राजाराम महाराजांच्या समाधीकडे जाते. अगदी एका बाजूला शांत ठिकाणी राजाराम महाराजांची समाधी बांधण्यात आलेली आहे. ताराराणी अर्थात राजाराम महाराजांच्या पत्नी, तर त्यांनी त्यांच्या निधनानंतर त्यांची ही समाधी बांधून घेतली. तर आता ही दगडी वाट आहे ती उतरायची आहे. अगदी उजव्या बाजूला दगडी वाट उतरल्यानंतर पाण्याची टाकी लागतात काही, तर तीसुद्धा पाहू आणि समाधीचं दर्शन घेऊ. चला. स्वराज्याचे 3रे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराज यांची ही समाधी आहे. जालना या ठिकाणी राजाराम महाराज आणि त्यांचं सैन्य यांचा हल्ला सुरू होता आणि त्या हल्ल्यात दरम्यान तिकडे मुघली सैन्य येत होतं असं महाराजांना माहिती मिळाली. त्यानंतर महाराज पन्हाळ्याच्या दिशेने खरं तर जाणार होते, नाही पन्हाळ्याच्या नाही साताऱ्याच्या दिशेने जाणार होते. आणि साताऱ्याकडे जात असताना त्यांना लक्षात आलं की त्यांची तब्येत कुठेतरी साथ देत नाही आहे, म्हणून त्यावेळी ते सिंहगडावर आले. आणि सिंहगडावर आल्यानंतर जवळपास 1-1.5 महिना ते राहिले, पण तब्येतीमध्ये कुठलीही सुधारणा होत नव्हती. तर ताप त्यानंतर त्यांना आला आणि रक्ताच्या उलट्या त्यांना व्हायला लागल्या, नेहमीची दगदग, कारण वयाच्या 30व्या वर्षी राजाराम महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळपास 10 ते 12 वर्ष राजाराम महाराजांनी स्वराज्याची खिंड लढवली. त्यातली 8 वर्ष दक्षिणेकडच्या जिंजीकडे महाराजांनी स्वराज्य चालवलं. त्यानंतर जेव्हा ते महाराष्ट्रात आले आणि त्यानंतर मी जसं म्हटलं की जालनाच्या या दौऱ्यादरम्यान जेव्हा त्यांना लक्षात आलं की मुघली सैन्य येते, त्यावेळी ते साताऱ्याला न जाता सिंहगडावर आले. त्यांना इथे आल्यानंतर ताप चढला आणि त्यानंतर त्या तापामध्येच रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर गडाच्या एका बाजूला ताराराणी यांनी त्यांची समाधी बांधून घेतली. समाधी आत्ता तर बंद आहे. वरती गणपती बाप्पा आहे अगदी शिरावर, थोडं पुढे या असे. आतमध्ये जर तुम्ही पाहाल तर ही जी घुमट आहे आणि ही जी देवळी बांधलेली आहे, तर त्याच्या दोन्ही बाजूला द्वाररक्षक आहेत. आतमध्ये एक मूर्ती आहे, त्याच्या खाली प्रत्यक्ष राजाराम महाराजांची समाधी आहे. आणि राजाराम महाराजांबद्दल फार कमी लिहिलं गेलं आहे, फार कमी बोललं गेलं आहे, पण सिंहगड राजाराम महाराजांच्या या पराक्रमाचा साक्षीदार आहे. कारण त्यांच्याच काळामध्ये नावजी बलकवडे यांनी आणि विठोजी कारके यांनी एकत्रित येऊन अगदी तानाजी मालुसरे यांनी कडा सर करून ज्या पद्धतीने सिंहगड स्वराज्यात दाखल केला होता, तसाच बलकवडे यांनी सुद्धा हा गड स्वराज्यात दाखल केला होता. त्याच्यामुळे राजाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं, त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि पुढच्या वाटेला निघायचं. या आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हे बघा, एक तर इथे एक टाका आहे
आता बरीचशी टाकी आपण सिंहगडावर पाहिली, बरोबर आहे. या पण खऱ्या अर्थानं थेंबे थेंबे तळे साचे या वाक्यप्रचाराचा उपयोग मी तुम्हाला इथे दाखवतो. हा बघा, हे नैसर्गिक झऱ्याचं पाणी, म्हणजे आता झरा तर म्हणता येणार नाही, पण पाणी काल पण आम्ही पाहिलं होतं, हे थेंबे थेंबे या तळ्यामध्ये साचतंय. आणि आजही म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का की हे जे पावसाळ्यामध्ये साचलेलं पाणी होतं, तर ते नंतर त्याची जी प्रक्रिया असते ती अशी चालू असते. बारमाही एखाद्या गडावर टाक्यांमध्ये पाणी राहणं उन्हाळ्यामध्ये सुद्धा, तर त्याची नेमकी प्रोसेस कशी असते तर तीही असते. त्यामुळे आत्ता हे टाकं जरी खराब झालं असलं, हे वरती कदाचित छप्पर असू शकतं, छप्पराचा तो भाग तो बघा ढासळलेला दिसतो. इथे ही काय म्हणतात खांब आहेत, हे सुद्धा एक प्रकारचं खांब टाका आहे. आता समाधीच्या उजव्या बाजूला सरदार ढमढेरे परिवार, आता यांचं काम काय इथे तर महाराणी ताराबाई यांनी या ढमढेरे परिवाराला वंशपरंपरागत या समाधीची म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीची पूजेची वंशपरंपरागत जबाबदारी दिली होती, त्यांना मानकरी केलं होतं. तर त्यांचा हा वाडा इथे अस्तित्वात जरी नसला तरी त्याचे काही अवशेष तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर हा एकंदर त्यांचा वाडा. ढमढेरे परिवाराचं सुद्धा तितकंच कॉन्ट्रीब्युशन आहे अगदी स्वराज्य कामामध्ये, आणि त्यामुळेच त्यांचा तो मान तो रुबाब पाहून त्यांना महाराणी ताराबाई यांनी ही जबाबदारी सोपवली होती. आता हे सगळं पाहून झाल्यानंतर आपण आता इथून न चढता, हा बघा, इथून ही वाट पकडायची आणि वरच्या वाटेला लागायचं. आता इथून आपण कलावंतिनी बुरुजाच्या वाटेला लागू. तिकडेच आपल्याला MTDC सुद्धा लागेल आणि तानाजी मालुसरेंनी जिथे त्यांचा हात गमावला होता तो सुद्धा लागेल. या चला सर, जाऊ का पुढे? हां चला, कार्तिक सरांनी आपल्याला ओके दिलेला आहे. आपण आता पुढच्या मार्गाला लागूया. इथे श्री वीर मारुती यांचं शिल्प दिसतंय. गडाच्या अगदी एका बाजूला ही वास्तू आहे. अनेकदा गडाच्या निर्जन स्थळी वीर मारुतींचं मूर्ती उभी केलेली असते, जेणेकरून त्या आजूबाजूला पहारा देण्यासाठी जे पहारेकरी असतात तर त्यांच्या मानसिक समाधानासाठी अशा मूर्त्या महाराजांनी ठिकठिकाणी उभारलेल्या किंवा त्यांचं स्थापन केलेलं तुम्हाला दिसून येईल. या सिंहगडावरच्या सगळ्यात महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणी आपण आलेलो आहोत. नरवीर तानाजी मालुसरे यांचा हात गमावल्याची जागा. हां, पण एक कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की MTDC आतून जे काही हॉटेल आहे अप्रतिम आहे, म्हणजे सुविधा अप्रतिम आहेत. वॉशरूमपासून म्हणजे हॉलची साईज वगैरे सगळं उत्तम आहे. आत्ता आपण जिथे उभे आहोत तो तानाजीकडा आहे. ठीक आहे, आता तानाजीकडा का म्हटलं जातं तर इथून तिथपर्यंत त्यांचं ते युद्ध झालं, तिकडे त्यांनी हात गमावला आणि पुढे मग ते युद्ध कसं झालं, उदयवान नेमका तिथपर्यंत कसा काय गेला आणि पुढे मग उदयवानाचा मृत्यू कसा झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊन ऐकूया.